भेटेल कारण की हाफ डे आहे. शालकरी मुलं देखील आपल्याला पाहायला भेटतील. आणि मी तर म्हणेन की आता शाळा देखील सुटली असेल. आज आपण पाहू शकता आपल्या मंचावरती उपस्थित आहेत सर्व आयोजक कमिटी आहे. रुपेश जी आगेवले त्यांच्या सुकन्ये सोबत आलेले आहेत. स्वप्नील जी आगेवले देखील आलेले आहेत. इलाका हमारा धमाका भी हमारा. फिल्डिंग आपण पाहू शकता या ठिकाणी सजवलेली आहे कारण की पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहू शकाल. इथे थर्ड मॅन ठेवलेला आहे. ऑफसाईडचा विचार केला तर बॅकअट पॉइंटला एक खेळाडू ठेवलेला आहे. 30 सर्कलच्या आतमध्ये कव्हर मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. ऑनसाईडचा थोडासा आपण विचार केला तर फाईन आहे. आणि आताच आपण पाहू शकता त्या ठिकाणी थोडासा स्क्वेअर मिड विकेट रिझनकडे क्षेत्ररक्षक ट्रॅव्हल ठेवलेला आहे. ऑनसाईडला आपण डीपचा जर विचार केला तर लॉंग ऑनला प्रोटेक्शन ठेवलेलं आहे. तर अशी ही व्यूहरचना आपल्याला पाहायला भेटते. वाईटिश लॉंग ऑन मध्ये देखील प्रोटेक्शन आहे. आता लाईन लेन कशी असेल चला पंचाचा लेस प्लेचा इशारा. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. एक दर्जेदार मॅच आपण पाहू शकाल. पहिलाच बॉल, मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल लूज न या ठिकाणी सुरुवात केली आहे गोलंदाज. सौरभ गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकता. स्ट्राईकला बॅटर आहे. बघा दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी आमच्या समेत नाहीयेत. आणि इथे मात्र चांगला फटका बैठक मारली स्क्वेअर लेगच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीयेत आणि त्याचा फायदा उचललाय, ठोकलाय चौकार. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर व्हाईट बॉल पाहायला भेटला. तदनंतर या बॉलवरती चौकार आपण पाहू शकला. धावसंख्या धावपलकावरती 5 धावा अधोरेखित केल्या जात आहेत. कोंडूदादा काथोरे आपण स्टेजवरती या. आपलं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. आणि पुनश्चा बॅक टू बॅक हा दुसरा चौकार एकनाथच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटतोय. पडलेला आहे. पुनश्चा इम्प्रोवाइज खेळण्याचा प्रयत्न, हवाई सफर झालाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचू शकले नाहीयेत. परंतु जोपर्यंत चेंडूवरती नियंत्रण बनवतील तदनंतर इथे पाहिलं तर आपण 3 धावा धावपलकावरती सहजरित्या पाहायला भेटल्या. कारण की चेंडू बराच काळ थोडासा हवेमध्ये होता. थोडासा खेळ देखील चेंडूनी केला खेळाडूंच्या सोबतीला. धावसंख्या धावपलकावरती झालेल्या आहेत 12 धावा लागलेल्या आहेत धावपलकावरती. चांगली बॅटिंग सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. हलक्या हातानं खेळून काढल्या बॉल. 30 सर्कलच्या बाहेर हलकासा बाहेर आहे. परंतु एक धाव इथे पाहायला भेटली. धावसंख्या थोडीशी पुढे सरकत असताना 13 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. क्या ये मॅच तेरा, क्या ये मॅच मेरा येणाऱ्या पुढील काही षटकामध्ये आपल्याला समीकरण पाहायला भेटेल. पावलांवरती बॉल त्या ठिकाणी टाकला होता. पंचांकडे अपील जरूर केली होती. मागेच मी सांगितलं होतं की आपण लेग बिफोरच्या विकेटसाठी तुम्हाला विकेट मिळणार नाही. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव नक्कीच जोडली जाईल. स्कोर कार्डवरती धावसंख्या 14 या आकड्यावरती धावा सुरू आहेत. धावा चांगल्या सुरू आहेत. पॉवर प्लेच्या षटकाचा चांगला फायदा या ठिकाणी घेतला एकनाथ आणि विकी. स्लॉटमध्ये बॉल त्या ठिकाणी मिड विकेटला टोललेला फटका. वाईटिश लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. एक धाव कंप्लीट आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील इथे कंप्लीट झाली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि पहिल्या षटकामध्ये चांगल्या धावा आपल्याला पाहायला भेटल्यात. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या धावपलकावरती 16 धावा लागलेल्या आहेत. सुरुवात या स्पर्धेची आपण पाहिली ना तर कालच्या दिवसामध्ये देखील अशाच प्रकारे सुरुवात झाली होती. सकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं ना थोडी ऊर्जा असते खेळाडूच्या दरम्यान आणि ती ऊर्जा या ठिकाणी आता खर्च करत असताना एकनाथ आपल्या संघासाठी त्याच्या सोबतीला विकी
त्यांनी चांगली बॅटिंग केली, तब्बल 16 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आता गोलंदाजी मार्कवरती पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन येतोय. आपण पाहू शकाल बॉलर रोशन, त्याची रोशन कामगिरी आपल्याला पाहायला भेटेल का या मॅचच्या दरम्यान आपण पाहू शकाल. सूर्यदेवता आता देखील थोडेसे वर चढत आहेत. बॉल इथे खेळून काढलाय, व्ही शेप मध्ये फटका पाहायला भेटतोय. क्षेत्ररक्षक मिड ऑफ ला क्षेत्ररक्षक चेंडूचा वेध घेत असताना त्या ठिकाणी चेंडू फेकला. दरम्यान 2 धावा आपल्याला पाहायला भेटल्या. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 18 या आकड्यावरती. पहिल्या बॉलवरती आपण जर पाहिलं तर थोडासा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न निमंत्रण दिलं होतं त्या ठिकाणी गोलंदाज रोशननं. इम्प्रोवाइज व्हॉट अ शॉट. एकनाथला तुम्ही थांबू शकणार नाहीये, ठोकलाय त्यांनी दर्जेदार चौकार. काय जबरदस्त बॅटिंग एकनाथच्या वतीनं. असं वाटलं की RCC राया टीमचा कामरान कुंगले मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय, कारण की ज्या पद्धतीनं अशा प्रकारे शॉट सिलेक्शन कामरान कुंगलेच्या बॅटमधून पाहायला भेटत असतात आणि ती बॅटिंग एकनाथ देखील साकारत आहे. ओ सरळ बॅटनं व्हॉट अ शॉट. भीम काय फटका, चेंडू सीमा पार, 6 धावांसाठी षटकार. जो बॅटर इथे मात्र माननीय गावचे विद्यमान सरपंच श्री नामदेवजी कडव यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम साहेब, आपलं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक असं स्वागत आहे. आपल्या माहितीकरिता इथे मॅच सुरू आहे जय महाराष्ट्र 11 आणि गोकुळ 11. इम्प्रोवाइज एकनाथ पुन्हा एकदा इम्प्रोवाइज खेळण्याचा प्रयत्न, सापळा रचला आणि बॅकवर्ड पॉइंटला तिथे थर्ड मॅन रिझन मध्ये खेळाडू ठेवला सज्ज आणि त्या खेळाडूने तिथे पकडली झेल. पहिली सफलता इथे, पहिला ब्रेक थ्रू दिलाय गोलंदाज विकीनं, त्याच्या नावावरती पहिली आणि संघाची पहिली आणि पहिला धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये जय महाराष्ट्र 11 या टीमला एकनाथ 23 धावांवरती बाद झालाय. कातवारा आणि श्री रामबाई आगेवले युवा शेतकरी या आपण मंचावरती आपलं हार्दिक असं स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. सातत्यानं आपण चर्चा करत असतो की सर्व शेतकरी असो, व्यावसायिक क्षेत्र असो, सामाजिक राजकीय आरोग्य क्षेत्र, तसेच गट ग्रामपंचायतचे सदस्य, माजी सदस्य, निर्वाचित सदस्य, सर्वांना विनंती असेल की आपण या स्पर्धेच्या दिशेनं मार्गस्थ व्हा, मंचाच्या दिशेनं या आपण, कारण की ही स्पर्धा आपल्याच गावातील गुणगौरव गाणारी स्पर्धा आहे. काय बॉलिंग या ठिकाणी करतोय गोलंदाज रोशन. जगदीश जो मात्र आलेला आहे बॅटिंग करण्याकरिता, त्याला देखील त्याने डॉट बॉल या ठिकाणी काढलाय. व्हॉट अ बॉलिंग, जबरदस्त बॉल आहे, जबरदस्त बॉल आहे. टेनिस क्रिकेट असो किंवा लेदर क्रिकेट, हा बॉल अप्रतिम आहे. खाली राहिलेला बॉल, विकेट किपर बेट, थर्ड मॅन त्या ठिकाणी सज्ज आहेत, एकही धाव इथे मिळणार नाही. आणि याचबरोबर षटकाची देखील चेंडू इथे झालेले आहेत, षटकाची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या धावफलकावरती लागलेले आहेत तब्बल 28. आता इथे मात्र आपण पाहिलं तर 14.0 ची सरासरी धावफलकावरती लागलेली आहे. सरासरी चांगलेली आहे, परंतु एकनाथ सारखा चांगला खंदे बॅटर त्यांनी मात्र गमावलेला आहे. कदाचित एकनाथ जास्ती काही खेळला असता तर नक्कीच आजच्या दिवसामध्ये त्याचं अर्धशतक आपल्याला पाहायला भेटलं असतं, परंतु 23 धावांवरती तो बाद झाला.
आणि त्याच्या जागेवरती जगदीश. आतापर्यंत 2 बॉल त्यांनी फेस केले, परंतु दोन्ही बॉलवरती त्यांनी काही धावा मात्र एकवटल्या नाहीयेत. या षटकामध्ये आपण पाहिलं तर रोशनची चांगली कामगिरी आपल्याला पाहायला भेटते. त्यांनी 12 धावा खर्च केल्या, म्हणजे थोडासा उतरता कर्म आपल्याला पाहायला भेटतो. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा आल्या होत्या, तदनंतर थोडासा कमबॅक झालेला आहे. आता या ठिकाणी आपण पाहूया गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तिसरं षटक घेऊन येत आहेत सौरभ. कारण की सौरभचं पहिलं षटक ज्या षटकामध्ये त्यांनी भरपूर काही जास्ती धावा 16 धावा खर्च केल्या होत्या, परंतु पुनश्च त्याच्यावरती हा विश्वास टाकलेला आहे त्याच्या संघाने. आता स्ट्राईकला विके आहे, ज्यानं 3 धावा काढलेल्या आहेत आपल्या संघाकरिता. पाहूया आता विकीकडे की तो इथे मात्र चांगली बॅटिंग करेल का, कारण की तो एकनाथच्या सोबतीला खेळण्याकरिता सलामीला आला होता. सौरभ कोलवर टप्प्याचा पहिलाच बॉल सौरभचा पाहायला भेटला या षटकातील. अलाउन द कार्पेट बॉल चाललाय. एकच धाव तिथे पाहायला भेटली. 1 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचली आहे धावफलकावरती. 29 धावा लागलेल्या आहेत. कालच्या दिवसासारखी आज देखील मजा पाहायला भेटेल का. काल आपण क्रिकेट खेळला, परंतु अर्धशतक कोणाचं देखील झालं नव्हतं. आज ते अर्धशतक आपल्याला पाहायला भेटेल. कोणता संघ असेल, परंतु मी तर म्हणेन की एकनाथकडे ती संधी होती. स्ट्राईकवर आता जगदीश आहे. धावसंख्या 29. पुढचा बॉल सौरभ. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून मारण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चूक झाली नाहीये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. निलेश आता आलेले आहेत. हे होत असतं क्रिकेटच्या पटलावरती, कारण की एक सेट बॅट्समन ज्या वेळेला बाद होतो ना, त्यानंतर थोडीशी विपरीत परिस्थिती येत असते. कारण की मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर जय महाराष्ट्र 11 टीम ही टीम दमदार आहे. हात घालण्याची संधी दिली तर पाय घातल्याशिवाय राहणार नाही अशी ही टीम आहे. खोलवर टप्प्याचा बॉल त्याला मात्र खेळून काढलाय. अवाडिश लॉंगॉनच्या दरम्यान क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलेत, परंतु दरम्यान इथे 2 धावा अगदी आपण पाहिलं तर चित्याच्या चपळाईनं हरण्याच्या वेगानं पूर्ण केलेल्या आहेत. आता या ठिकाणी काय घडलं पहा मैदानाच्या आतमध्ये. 2 ओव्हरचा आपण विचार केला तर इतके धावा मात्र 14.0ची सरासरी होती. इथे बॉल मारलेला आहे. चेंडू चाललाय लॉंगॉन टीचे मध्ये. त्या ठिकाणी एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. नशीब बलवत्त चेंडू हातामध्ये सापडला, थोडासा हात देखील फिरला होता. निलेश हरट यांनी जर षटकार ठोकला तर त्यांच्याकरिता अमोल कडव यांच्या वतीनं अमोल जमदाडे यांच्या वतीनं 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. तसेच महेश कडव यांच्या वतीनं देखील 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. म्हणजे तब्बल एक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि तो फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न वाईडिश लॉंगॉनला. तिथे मात्र एका टप्प्यानं ट्रॅव्हल झाला बॉल. 4 धावांकरिता चौकार. थोडासा लोअर फुलटास बॉल होता. मोठा फटका त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न होता विकीचा, परंतु आपण जर पाहिलं तर तितका काही फटक्यामध्ये दम नव्हता, परंतु खाली क्षेत्र होतं. चौकार मिळाला. पुन्हा पावला नव्हती बॉल. लोअर फुलटॉस चेंडू त्या ठिकाणी खेळून काढलेला. वाईडिश लॉंगॉनच्या दरम्यान एक धाव कंप्लीट. हा ना अशी स्थिती त्या ठिकाणी पाहायला भेटली. दोन्ही गाड्या निघाल्या होत्या. षटकाची समाप्ती झाली आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 37 लॉस ऑफ 2 विकेट.
पण सन्मान घेऊया आमचे कोंडू दादा कातवारा या ठिकाणी आपल्या मंचावरती आलेले आहेत. आपण त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करूया. श्री ज्ञानेश्वर कडाव आपल्याला विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. आलेल्या या पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. एका बाजूला खेळपट्टी त्याच्यावरती खेळाडू आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता या टॉस बॉक्स मध्ये आपण या ठिकाणी सन्मान करतोय कोंडूदादा कातवारा यांचा. आणि तदनंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत युवा शेतकरी श्री रामभाई आगिविले. आपण त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करूया. मानेवली गावचे विद्यमान सरपंच श्री नामदेवजी कडव यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करणार आहोत. शेतकरी म्हणजे देशाचा पोशिंदा असतो. आज हे युवा शेतकरी देखील या क्रीडा नगरीवरती उपस्थित झालेले आहेत. एक मायेची उबदार शाळ त्या ठिकाणी आपण देतोय. पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान वाढवलेला जात आहे. आलेल्या पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. चला तर आता जाऊया आपण बघा एक्सचेंज प्लेयर काल दिलेले आहेत. आमचे तानेजी दादा गिविले स्वतः बाहेर आले होते. चला पहिलीच मॅचला ते समीकरण काल झालं होतं. धावसंख्या धावपलकावरती 37, लॉस ऑफ 2 विकेट. 3 षटकाची समाप्ती झालेली आहे. धावा इथे चांगल्या सुरू आहेत परंतु विकेट मात्र गमावलेले आहेत. आता विके आणि निलेश या दोघांवरती सर्व काही दारमोदार असेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आता विलास आलेले आहेत. प्रत्येक षटकाराकरिता 101 रुपयाचा पारितोषिक नामदेवजी कडव मानिवली गावचे सरपंच यांच्या वतीनं. तसेच सलग 3 चेंडू 3 षटकार 500 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्या वतीनं. धावसंख्या धावपलकावरती 38 या ठिकाणी लागलेले आहेत. आपले मान्यवर देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. 38 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. हो फटका चांगला आहे. ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न परंतु ओहो वडा कॅच. फलंदाज बाद होत असताना इथे धक्का लागत असताना तिसरा आता निलेशला परतावं लागतंय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे निलेश कशा पद्धतीनं बाद झाला. शफल झाला होता त्या ठिकाणी गोलंदाजानं विलासनं ते काम असं केलं की त्याला बॅटरला त्यानं रीड केलं आणि परिणाम मैदानाच्या आतमध्ये एक सहज आणि सोपा झेल तिथं मात्र कॅरी केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. वसंत आलेला आहे नवीन बॅटर. हो आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न वसंतचा. बट विकेटला चेंडू ट्रॅव्हल झाला. वसंतला इथे 1 धाव मिळेल. वसंतनं देखील मोठ्या फटक्यानिशी सुरुवात करण्याचा प्रयत्न होता त्याचा. कारण की आता तर आपण पाहिलं तर अजून 1 षटक या ठिकाणी शिल्लक म्हणजे या षटकातील बॉल झालेले आहेत 3 म्हणजे तब्बल आपण पाहिलं तर 9 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे. सो त्या अनुषंगाने आता वसंत देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न करत असावा. फटका इथे फर्स्टला या ठिकाणी विकीचा पावा लागेल. गोलंदाज चेंडू खाली झेल सुटलाय. त्या ठिकाणी दरम्यान आपण पाहिलं तर रनआउटची संधी तिथे निर्माण झाली आहे आणि त्या ठिकाणी पंच आपण पाहू शकता संदीप घागस यांची नजर अप्रतिम पाहायला भेटली. फलंदाज बाद. दिनेशजी गागस च्याकडे आपलं हार्दिक असं स्वागत आहे.
दिनेशजी घागस आपण मंचाकडे या. 4 गडी बाद झालेले इथे मैदानाच्या आतमध्ये. अजून 8 चेंडूचा खेळ इथे मात्र शिल्लक आहे आणि ज्याप्रमाणे आपण ओपनिंग घेतली होती तिथे देखील चांगलं होतं की आम्ही 40-45 पर्यंत थांबवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. गोकुळ 11 संघाच्या कर्णधारांनी आणि ते काम सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये सुरू होत आहे. श्री ज्येष्ठ नागरिक शिरोली गावचे श्री नारायणजी आगिवले आपण मंचावरती या. आपलं हार्दिक स्वागत आहे. खोदून मारलाय फटका वाईडिश लॉंगॉनच्या दरम्यान. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एक धाव कंप्लीट आणि चेंडू मात्र सीमापार. 4 धावांसाठी चौकार. नंतर आपण लगेचच टॉस करणार आहोत. 44 धावा धावपलकावरती लागलेले आहेत. संकेत आता स्ट्राईक वरती तुम्ही पाहू शकाल. विलास ओ व्हॉट अ बॉल आणि बॅट चिकट लागली आहे. संकेतला देखील परतावा लागत आहे. धावसंख्या धावपलकावरती 44 लॉस ऑफ 5 विकेट. 44 धावा लागलेल्या आहेत. षटकाची समाप्ती देखील झाली आहे. थोडंसं आपण वेध घेऊया. या ठिकाणी पाहिलं जाईल पहिल्या षटकामध्ये सौरभनं 16 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर रोशननं 12 धावा खर्च केल्या आणि सौरभच्या दुसऱ्या स्पेलमध्ये त्यांनी 9 खर्च केले आणि विलासनं 7 खर्च केल्या. 3 सफलता त्याला मिळाली. आणि इथे लगातार 3 चेंडू 3 षटकार जर ठोकले तर तानाजी आगिवले यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राईज, 2100 रुपयाचं कॅश प्राईज आणि 1100 रुपये सुरेशजी बांगर यांच्या वतीनं बॅटर किरण करीत आहे पारितोषिक आहे. तसेच पंढरीजी घागस यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राईज. मानिवली गावचे विद्यमान सरपंच नामदेवजी घागस यांच्या वतीनं आणि तसेच मानिवली गावचे सरपंच श्री नामदेवजी कडव यांच्या वतीनं प्रत्येक षटकारीकरिता किरण दळवी याच्याकरिता 200 रुपयाचा कॅश प्राईज असेल. किरण दळवीवरती हे प्रेम आपण पाहू शकाल. धावसंख्या धावपलकावरती 45 झालेली आहे. 3 चेंडूमध्ये 3 षटकार येऊ शकतील हर्षद, कारण की 5 बॉल अजूनही शिल्लक आहेत. किरणकडे क्षमता आहे परंतु आतापर्यंत त्याच्या बॉलवरती इथे चौकार आपल्याला पाहायला भेटतोय. किरण दळवीच्या बॅटमधून इम्प्रोव्हायझिंग फटके खूप चांगले आपल्याला पाहायला भेटत आहेत. आज किरण दळवी देखील एलन ऍक्शन मध्ये आहे. पाहूया कशा प्रकारे खेळ मात्र दाखवत आहेत, कारण की दमदार फटका त्यांच्या बॅटमधून आला. अजून 2 चौकार आले तर नामदेवजी कडव यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राईज असेल. 49 धावा धावपलकावरती लागलेत. ओ खोलवर टप्प्याचा बॉल आहे त्या ठिकाणी हलक्या हातानं खेळून काढला जरूर, परंतु लॉंग ऑफच्या दरम्यान क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. ओहो इथे काय घडतंय.
धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इथे मात्र एकच धाव मिळेल. धावसंख्या आता 50 लागलेल्या आहेत धावफलकावरती. 10.0ची सरासरी धावफलकावरती सध्या तरी सुरू आहे. अजूनही जर आपण पाहिलं तर 3 चेंडू इथे मात्र शिल्लक आहेत. वसंत स्ट्राईकला होता किरण. या वेळेला मात्र फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत मात्र काही पोहोचू शकले नाहीये, परंतु एक धाव इथे आपल्याला पाहायला भेटली. एक धावेच्या मदतीनं धावसंख्या 51 धावा धावफलकावरती लागलेले. युवा उद्योजक मानिवली गावचे श्री सागरजी कडव आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. आणि सलग 3 दिवस पाण्याची सोय जी मात्र त्यांच्या वतीने लाभली. कट केलाय बॉल त्या ठिकाणी थर्ड मॅन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. बॅकवर्ड पॉइंटला थर्ड मॅन आले होते, म्हणजे बॅकवर्ड पॉइंटचा पूर्ण एरिया जो आहे तो मात्र थर्ड मॅन च्या वरती सोपवलेला आहे. एक धावेच्या मदतीने धावसंख्या 52 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. 11.0च्या सरासरीच्या दिशेनं संघ मार्गस्थ होत आहे. ओ इथे मात्र फटका, हवाई सफर करण्याचा प्रयत्न, वाईट इज लॉंग ऑन. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चूक झाली नाहीये आणि 6वा विकेट डाऊन होत असताना जयला सफलता आली आहे. आणि याचबरोबर आपण पाहिलं तर षटकाची समाप्ती देखील झाली, म्हणजे 5 षटकाची समाप्ती. धावफलकावरती धावा लागलेल्या आहेत 53, 52 लागलेल्या आहेत आणि 53 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. चला पुढील मॅच करिता आपण विनंती करतोय श्री गणेश 11 आणि जय मल्हार 11 आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा. चला तर आपण पुढील मॅच नाणेफेकी करणार आहोत श्री गणेश 11 आणि जय मल्हार या 2 टीमच्या दरम्यान. तर विनंती असेल कोंडूदादा कातवारा की आपल्या शुभस्ते आपण नाणेफेकीचं कॉल करण्याकरिता टॉस बॉक्समध्ये आपण जॉईन व्हायचं आहे. चला दोन्ही संघ त्या ठिकाणी उपस्थित राहा. श्री गणेश 11 आणि जय मल्हार 11. चला वेळ आपण अजिबात खर्च करू नका आजच्या दिवसामध्ये. आता स्पर्धेचा दुसरा दिवस आणि पुनश्च आमच्या कॉम बॉक्समध्ये गुणलेखकाच्या भूमिका जोडलेल्या आहेत. सुजित अगिबले काल देखील ते या ठिकाणी जॉईन झाले होते. चला वेळ जास्तीच आपण घेऊ नका. क्षेत्ररक्षण सजून घ्या त्वरितच. आजच्या दिवसातील पहिली मॅच थैंक यू सो मच दोस्तों, आप सभी का हार्दिक स्वागत है. आप देख रहे हैं जीपीएल
ग्राम पंचायत प्रीमियर लीग, इलाका हमारा, धमाका भी हमारा। आइए अगले टॉस के लिए हम बुलाना चाहेंगे गोकुल 11 और उनके अगेंस्ट श्री गणेश 11, दोनों भी टीमों के स्कीपर, दोनों भी टीमों के कप्तान आपको टॉस बॉक्स में ज्वाइन होना है। अगला मुकाबला श्री गणेश 11 उनके अगेंस्ट जय मल्लार 11, ऐसा अगला मुकाबला देखने को मिलेगा। आप सभी का हार्दिक स्वागत। आप देख रहे हैं हनुमंत क्रीडांगन, नीम का पेड़ किसी चंदन के पेड़ से कम नहीं है और हनुमंत क्रीडांगन ईडन गार्डन से भी कम नहीं है। जय मल्लार 11 टीम आपको टॉस बॉक्स में ज्वाइन होना है। देखिए आप बहुत ही समय व्यतीत कर रहे हैं, जल्द से जल्द आपको टॉस बॉक्स में ज्वाइन होना है। इस जीपीएल का आज का दूसरा दिन, सीजन 10 हम देखते हुए मैच नंबर 1 चलता हुआ 53 रनों का लक्ष्य रखा है। नैनेश्वर जी कड़व आपको वीआईपी टाइस पे आना है, आपका वेलकम, हार्दिक स्वागत है। आइए दोस्तों चलते ही मैच की तरफ। देख सकते हैं हम बिल्कुल पावर प्ले का पहला ओवर चलता हुआ, गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज जगदीश जिनके हाथों में गेंद सौंपी गई है और बल्लेबाजी के लिए आते हुए सचिन और नॉन स्ट्राइकिंग पे सौरभ, इन दोनों भी बल्लेबाजों पर भरोसा रखते हुए 53 रनों का लक्ष्य रखा है। पहली गेंद कमाल की रही, बड़ा शॉट खेलने की कोशिश कर रहे थे वहां पर सचिन, लेकिन तालियों से गेंदबाज का स्वागत करते हुए, क्योंकि ये गेंद अच्छी है। पहली गेंद अगर आप अच्छे डालते हो तो बिल्कुल फर्स्ट इंप्रेशन लास्ट इंप्रेशन आपका बना रहेगा। कमाल का ये मैदान है और कल इस मैदान पे 70 रन भी चेस हो चुके हैं, लेकिन ये यहां पर देखना होगा 53 रन क्या यहां पर चेस होंगे। ये गेंद वाइड है, वाइट बॉल दे दिया वहां पर कमलाकर सर और उनके साथ है संदीप घागस। आपका भी बेहतरीन साथ मिलता हुआ। 30 स्ट्राइक पे सचिन है। अब 29 गेंदे और जीत के लिए 52 रनों की आवश्यकता। यहां पर ये फिर से एक और गेंद वाइड, फिर से एक लगातार दूसरी वाइट बॉल डालते हुए गेंदबाज जगदीश। देखिए बहुत समय व्यतीत मत कीजिएगा श्री गणेश 11 जय मल्लार 11। चलिए हम टॉस करने जा रहे हैं और टॉस बॉक्स में कुंदू दादा कातवारा, इनके शुभ हाथों से हम टॉस करने जा रहे हैं। अगला मुकाबला हम देखेंगे। यहां पर बल्लेबाज आउट होते हुए, झटका लगता हुआ यहां पर सौरभ को जाना पड़ रहा है और टॉस भी संपन्न होता हुआ टॉस जीता है जय मल्लार 11 टीम ने और गेंदबाजी करने का फैसला लिया है। अगला मुकाबला हम देखेंगे। 53 रनों का लक्ष्य बीच मैदान में, 2 रन हो चुके हैं और 1 विकेट गई है। दबाव यहां पर आता हुआ, क्या कमाल की गेंदबाजी जगदीश द्वारा। हालांकि जगदीश ने 2 वाइड जरूर डाले थे, लेकिन उसके बाद कमाल का कमबैक उन्होंने किया अपने टीम के लिए। आज मजा आएगा। यूं ही नहीं मिलती है राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना पड़ता है। बोला चिड़िया से कैसे बना तेरा आशियाना, बोली चिड़िया भरनी पड़ती है उड़ान बार बार, तिनका तिनका उठाना पड़ता है। जय मल्लार 11 टीम के 11 प्लेइंग 11 आपको तैयार रहना है। देखिए आपके स्कीपर, आपके कप्तान आपको बुला रहे हैं, तो आपको भी तैयार रहना अगले मुकाबले के लिए। कमाल की गेंदबाजी करते हुए, देखिए समय बिल्कुल भी व्यतीत ना कीजिए। हम कल भी आपको बताते आ रहे हैं, समय के बारे में कोऑपरेट कीजिएगा। रन संख्या 2, 1 विकेट जाने के बाद अब नए बैटर योगेश आए हैं। बाएं हाथ के बल्लेबाज हैं, दुबले पतले कद काठी के जरूर है, लेकिन क्रिकेट शक्ति का नहीं युक्ति का खेल है। लेकिन यहां शक्ति और युक्ति दोनों जब मिल जाते हैं तो आप जैसा खिलाड़ी कोई नहीं है। आइए वो दमखम यहां पर योगेश के बल्ले से देखने को मिलेगा। ओ क्या कमाल की गेंद है। आइए एक्शन रिप्ले में हर्षद हमें दिखाएंगे ये गेंद। कमाल की गेंद है जगदीश, बिल्कुल
ऑफसाइड ऑफ स्टंप गेंद, गेंद को बिल्कुल भी उछाला नहीं है, कमाल की गेंदबाजी होती हुई डॉट बॉल की समाप्ति। 2 रनों पे इसको रुका हुआ। यहां पर बढ़िया शॉट, लेकिन वहां पे खिलाड़ी मौजूद लॉन्ग ऑन के बीच, कमाल का कैच, दूसरा विकेट डाउन यहां पर होता हुआ। योगेश को भी जाना पड़ता है निराश कदमों से। खींचा था वहां पर, बाएं हाथ के बल्लेबाज वहां पर थे, उन्होंने शक्ति का प्रदर्शन करने की कोशिश की। हालांकि अगर जब लेंथ खींची हुई होती है, गुड लेंथ स्पॉट पे गेंद जरूर थी, लेकिन शक्ति का प्रदर्शन नहीं दिखा पाए वहां पर बल्लेबाज। रोशन निराश कदमों से चल पड़े। योगेश आउट होके गए हैं। अब नए बैटर रोशन आए उनके साथ। अभी दोनों भी बल्लेबाज मिडल ऑर्डर के हैं, क्योंकि टॉप ऑर्डर के 2 खिलाड़ी पहुंच चुके, लेकिन अब सचिन है, इनके ऊपर सब कुछ रहेगा। स्ट्राइक पर रोशन है, गेंदबाजी का भार फिर से एक बार जगदीश। आड़े बैट से शॉट खेला है, स्क्वेयर की दिशा में, कहा कुछ घटेगा वहां पर, देखने वाली बात है। तेजी पकड़ लिए गेंद ने, बाउंड्री लाइन के बाहर, यह आता हुआ चौका, 4 रन। पर सीधे ब्लेड से खेला हुआ शॉट है, वाइडिश लॉन्ग ऑन के दरमियान, वहां पर भी बैक टू बैक दूसरा चौका, 4 रन। क्या जबरदस्त ये शॉट देखने को मिलता है, और इसी के साथ ओवर की भी समाप्ति होती हुई। बैक कमबैक यहां पर होता हुआ, और ये कमबैक किया है मिस्टर रोशन ने। रन संख्या 10, 2 विकेटों के नुकसान पे। अब थोड़ा सा यहां पर टीम मीटिंग भी कर रहे हैं दोनों भी बल्लेबाज, सचिन और रोशन। अब गेंदबाजी का भार यहां पर दिया गया है, गेंदबाज नीलेश के हाथों में गेंद को सौंप दिया गया है। रोशन तो अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, लेकिन रोशन नॉन स्ट्राइक इन पे है। यहां पर सचिन को उनका बल्ला चलाना बहुत जरूरी है, जो कि सलामी के लिए आए थे। अब तक उनके बल्ले से कोई रन नहीं आ रहे। 2 गेंदों का उन्होंने जरूर सामना किया था, लेकिन दोनों भी गेंदें बल्ले पर नहीं आई थी। लेकिन यहां पे अब मोमेंट बनाया है, मुकाम बना के रखा है रोशन ने। 10 रन जो है स्कोर कार्ड पर आ चुके हैं। अब बची हुई 24 गेंदों में समीकरण जो है, बिल्कुल समय आप व्यतीत ना कीजिए, समय के मामले में कोऑपरेट कीजिए। 24 गेंदें और 43 रनों की आवश्यकता है। यहां पर कमाल का शॉट, आइए लीजिए। सचिन की चर्चा हो रही थी और उन्होंने जड़ दिया चौका, 4 रन। थैंक यू डीजे। और ये सिक्सर आता हुआ वहां पे उड़ाया, वहां पर सचिन ने सामने डाला था, सचिन के सिक्सर के साथ स्कोर पहुंचता हुआ 16 रन। यहां पर वी शेप में शॉट खेलते हुए इन लॉन्ग ऑन के बीच में खिलाड़ी वहां पर मौजूद है। 1 रन वहां पर सचिन को मिलेगा। अब सचिन पहुंचे हैं 7 पे, स्ट्राइक पे अब रोशन है। खतरे की घंटा बजाई वहां पर सचिन ने। मंजिल मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, मगर हम कोशिश भी ना करें ये गलत बात है। 17 रन जड़ चुके हैं स्कोर कार्ड पे, 2 विकेटें गई है, लेकिन अब इन दोनों भी बल्लेबाजों ने अच्छी शुरुआत की है। इंप्रोवाइज खेला, कमाल का शॉट,
थर्ड मैन वहां पर अंदर थे और उनके ऊपर से गेंद को फ्लाई किया, गेंद बाउंड्री लाइन के बाद 4 रन। गेंद की अगर बात की जाए नीलेश की, ये गेंद थी ऑफ साइड ऑफ स्टंप, थोड़ा सा हल्का सा उछाल मिला, गुडलैंड स्पॉट में गेंद जरूर थी लेकिन इतनी तेजी के साथ नहीं आई, तो इतना मौका वहां पर मिला बल्लेबाज रोशन को और इम्प्रोवाइज शॉट खेलते हुए स्कोर पहुंचता हुआ। हेलो, स्कोर पहुंचता हुआ 22, लॉस ऑफ 2 विकेट। अब 3 गेंदें बची है इस ओवर की। नीलेश जड़ में डालने की कोशिश, ओहो कमाल की कैच, आउट होके जाएंगे यहां पर फिर से मैच में आते हुए टीम जय महाराष्ट्र 11। वहां पे हेलो, नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये विलास आलेले आहेत, आपण पाहू शकता विलास सचिन त्याच्या सोबतीला आहे। धावसंख्या धावपलकावरती 22 लागलेले आहेत। या षटकामध्ये निलेशला सफलता मिळाली कारण की गरजेचं होतं। धावा सध्या तरी आपण पाहिलं तर धावा चांगली आहेत, परंतु इथे मात्र विकेट गमावले तर धोका निर्माण होऊ शकतो। वाईटिश लॉंगॉनला चेंडू ट्रॅव्हल झालेला आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, 1 धावा, परंतु जोपर्यंत चेंडू फेकतील दरम्यान 2 धावा पाहायला भेटल्या। धावसंख्या धावपलकावरती पोहोचलेली आहे, 24 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत। निलेश, हो त्या ठिकाणी पाऊस घेतला बॅटर विलासनं, कारण की पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय, व्हाईट बॉल। हॅलो, आणि इथे मात्र आपण पाहू शकता या विकेट किपर बीट, थर्ड मॅन फाईन लेग बीट आणि बाईच्या स्वरूपामध्ये 4 धावा धावपलकावरती आपण पाहू शकाल। धावसंख्या धावपलकावरती आता या चौकाराच्या मदतीने तब्बल 29 धावा लागलेल्या आहेत। 2 षटकाची समाप्ती झालेली आहे। पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल सुरुवात झालेली आपल्याला पाहायला भेटली, परंतु दरम्यान आपण जर पाहिलं तर आता या ठिकाणी 18 बॉल शिल्लक आहेत आणि 24 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आता मात्र आलेले आहेत जगदीश, ज्यांचा पहिला स्पेल खूप चांगला राहिला होता, 1 विकेट देखील त्यांनी प्राप्त केली होती। आता जगदीश कडून अपेक्षा हीच असेल की मागील षटकामध्ये 10 खर्च केल्या, आता या षटकामध्ये कमीत कमी 7-6 असं समीकरण असणं फार गरजेचं असेल, तरच या मॅचमध्ये जय महाराष्ट्र 11 टीम कमबॅक करू शकेल। परंतु सध्या तरी गोकुळ 11 टीम चांगल्या लय त्यांनी प्राप्त केलेली, विकेट एका बाजूला जात आहेत परंतु धावा चांगले येत आहेत। स्ट्राईकवरती आता सचिन, ज्यांनी 7 धावा बनवलेल्या आहेत। पुढचा बॉल जगदीशचा हा पहिला, ओ जबरदस्त फटका, अप्रतिम फटका, 4 धावांसाठी हा दर्जेदार चौकार आपल्याला पाहायला भेटलाय।
काय जबरदस्त फटका आपल्याला पाहायला भेटलाय. बॅटर सचिन, ही एक आशेची किरण आहे सचिन, आणि आतापर्यंत चांगलं कार्य करतोय. हो, तिथे मात्र बॅकवर्ड पॉइंट थर्ड मॅन रिझनला मिसफील्ड झाली आहे. क्षेत्ररक्षक, दोन क्षेत्ररक्षक पाठलाग करते. चेंडू थांबत नाहीये. 4 धावांसाठी चेंडू निघून गेलाय. चौकार. धावसंख्या पोचली आहे धावपलकावरती 37. आता विजयाच्या दिशेनं मार्गस्थ होत आहे संघ. मैदानाच्या आतमध्ये गोकुल 11 या संघाचा आत्मविश्वास आता वाढवलेला आहे. तो म्हणजे मिस्टर सचिन 15 धावांवरती बॅटिंग करत आहेत. कॅल्क्युलेटेड क्रिकेट सुरू आहे. 6 चेंडूचा त्यांनी सामना केला. हो, पुनश्च आपण पाहिलं हा बॉल अगदी जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. सचिनने देखील बॅट गबलेमध्ये घातली त्या ठिकाणी आपण पाहिलं तर, आणि थोडा हास्य स्मित त्याने देखील दिला, कारण की बॉल आपण जर पाहिलं तर पावलांवरती जरूर होता, परंतु जर बॅटवरती आला असता तर चांगल्या काही धावा इथे मात्र मिळाल्या असत्या. हा बॉल अप्रतिम बॉल आहे आणि फलंदाज इथे मात्र बाद. यस, इथे मात्र फलंदाज सचिन इथे मात्र बाद झालाय. धावपलकावरती लागलेले आहेत त्या म्हणजे 37, आणि जिंकण्याचं समीकरण 14 बॉल आणि 16 धावांची गरज आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आलेले आतमध्ये आहेत. चेतन आलेले आहेत. 37 धावा धावपलकावरती आहेत. 14 बॉल 16 धावांची गरज आहे. आता काही डॉट बॉल इथे जर आले तर कमबॅक होईल जय महाराष्ट्र. या टीमचा फटका चांगला गॅप सजवली, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये आले. एकच धाव इथे मात्र मिळाली. धावसंख्या पोहोचली आहे धावफलकावरती आपण पाहिले तर 38, आणि आता 13 बॉल 15 ची गरज. इथे मात्र आपण पाहिलं तर ओहो, झेल त्या ठिकाणी कॅरी करू शकले नाही. एक धाव तिथे मात्र पाहता पाहता 2 धावा आपल्याला पाहायला भेटल्या. याचबरोबर षटकाची देखील समाप्ती झालेली आहे. 3 षटकाची समाप्ती आणि धाव फलकावरती धावा लागलेले त्या म्हणजे 40. आता 12 बॉल आणि फक्त 13 धावांची गरज आहे. बॅटिंग आपण पाहिली तर सचिननी चांगली बॅटिंग केली. त्याच्या बॅटमधून तब्बल 15 धावा आपल्याला पाहायला भेटल्या, परंतु तदनंतर सौरभ योगेश मात्र काही चांगली कामगिरी करू शकले नाही. रोशननं देखील आपल्या टीमकरिता चांगल्या 12 धावा त्यांनी जमवल्या, आणि आता विलास आणि चेतन हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. 12 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे ही मॅच जिंकण्याकरिता. एखादं षटक, ज्या षटकामध्ये विकेटची प्राप्ती होणं फार गरजेचं आहे, डॉट बॉल येणं फार गरजेचं आहे, तरच मॅचमध्ये जय महाराष्ट्र 11 टीम कमबॅक करू शकेल. परंतु हे सर्व आपल्याला पाहायला भेटेल का? सध्या तरी ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. या षटकामध्ये मी तर अनुमान लावेन की इथे मात्र 3 ते 4 धावा देऊन विकेटची प्राप्ती झाली तर कदाचित पुढील षटकामध्ये मजा येऊ शकेल. कारण की आपण पाहिलं तर जय महाराष्ट्र 11 या टीमनं देखील धावा बनवताना त्यांना देखील थोडीशी अडचण निर्माण झाली होती. बारा चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. आणि गोलंदाजी मार्गवरती आता गोलंदाज एकनाथ, ज्याची बॅटिंग देखील चांगली झाली होती. इथे मात्र आपण पाहू शकता या फटका डीप मध्ये खेळण्याचा प्रयत्न तिथे सापळा रचला होता आणि फलंदाज बाद.
होत असताना चेतनला परतावं लागते बॅक टू द डगआउट. सुजित भाऊ की या ठिकाणी विकेट जर आल्या आणि 2 ते 3 4 धावा जरी गेल्या या ओव्हरमध्ये तर मॅचमध्ये कमबॅक होऊ शकेल. परंतु पाहूया या ठिकाणी आता स्ट्राईकवरती सागर आहे. इथे पुन्हा फटका फसलाय, पुन्हा हवेमध्ये बॉल, पुन्हा इथे संधीचं सोनं जर झालं असतं कदाचित पुन्हा त्या ठिकाणी मॅच मध्ये कमबॅक झालं असतं. रफ अँड टफ चान्स त्या ठिकाणी विकेट किपरची त्या ठिकाणी चलाकी पाहू शकाल. थर्ड मॅन त्या ठिकाणी होते, थर्ड मॅन चेंडूवरती फ्लाइंग स्वीप त्या ठिकाणी. आणि इथे जर आपण पाहिलं तर भावाची कॅच इथे मात्र भावानी जर घेतली असती तर रील्स ठरली असती. एफर्ट्स पाहू शकता, 100% एफर्ट्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटलंय. आणि हा बॉल काय जबरदस्त आहे. ज्या वेळेला एखादी टीम्स अशा प्रकारे एफर्ट्स देत असते त्यावेळेला आत्मविश्वास येत असतो. आणि सध्या तरी एकनाथचा आत्मविश्वास वाढलेला आहे या षटकामध्ये. फक्त एकच धाव त्याने खर्च केली आणि एक गडी बाद केलेला आहे. व्हॉट अ बॉलिंग, जबरदस्त बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. स्लोवर गतीचा बॉल लेन खेचली होती, परंतु शक्तीचं प्रदर्शन करत असताना बॅटिंग करत असताना बॅटर थँक्यू. अब 8 बॉल आणि हो इथे मात्र आपण पाहू शकता बॅकवर्ड पॉइंट रिझन मधून चूक झाली आहे. कव्हरचा खेळाडू चेंडूवरती आलाय, परंतु इथे मात्र 2 धावा पाहायला भेटल्या. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 49 या आकड्यावरती. 7 बॉल आणि आता फक्त 4 धावेंची गरज आहे. एक मोठा फटका या ठिकाणी विलासच्या बॅटमधून पाहायला भेटेल का, कारण की क्षमता आहे विलासमध्ये. मॅच मध्ये मोठा फटका खेळून जिंकण्याची. इथे मात्र काय घडलं, पॅची एज विलासला इथे मात्र परतावा लागेल. आणि याचबरोबर षटकाची देखील समाप्ती झालेली आहे. आता 6 बॉल जिंकण्याकरिता मॅच मध्ये 4 धावेंची गरज आहे. धावफलकावरती धावा 49 लागलेल्या आहेत 6 गड्याच्या मोबदल्यात. आणि आता 6 बॉल 4 धावेंची गरज आहे. एखादं षटक मित्रांनो की ज्या वेळेला मागील इनिंगमध्ये आपण पाहिलं तर तिथे गोलंदाजी करत असताना विलास ज्यांनी मात्र फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या, 2 गडी बाद केले होते. परंतु आता इथे जर आपण पाहिलं तर जय महाराष्ट्र 11 संघाच्या वतीनं गोलंदाजी मारुतीवरती दक्ष
यांनी तो कारनामा करणं फार गरजेचं आहे. इथे आता त्याच्याकरिता 4 धावा मात्र त्याला संरक्षित ठेवायचं आहे. फिल्डिंग या ठिकाणी सजवलेली आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक ठेवलेला आहे. डीपमध्ये आपण पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे आणि इकडे मिडविकेटला मिडविकेट स्क्वेअरच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक ठेवलेला आहे. ही व्यूह रचना आपण पाहू शकताय. 4 धावांचं संरक्षण करायचं आहे या षटकामध्ये. दक्ष गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईकला तुम्ही पाहू शकाल सागर आहे. दक्ष. ओ व्हॉट अ बॉल काय बॉल आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल हा बॉल. लाजवाब बॉल आपल्याला पाहायला भेटलाय दक्षचा. ओहो शेवटच्या मोमेंटला कुठल्या स्पॉट मध्ये थोडीशी हलकीशी उसळी दिली आणि वेगानं बॉल ट्रॅव्हल झालाय. पुन्हा इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहावा लागेल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. त्यांनी मात्र हाताचा पिसारा फुलवला आणि त्यामध्ये चेंडू सामावला आणि विकेट देखील सामावलेला आहे. फलंदाज बाद. सात विकेट गेलेले आहेत आणि 49 धावा धावफलकावरती लागलेले. उरलेले आता 4 बॉल आणि 4 धावेंची गरज आहे. काय मॅच आहे. GPL प्रीमियर लीग ग्रामपंचायत प्रीमियर लीग आपण पाहू शकता. या भव्य दिव्य आयोजन आपण पाहू शकता. या 10व वर्ष आहे या स्पर्धेचं. परंतु सातत्यानं प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनवरती मोबाईल स्क्रीनवरती पाहत राहण्यात आनंद देणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला भेटत आहे. दक्ष गोलंदाजी मार्गवरती. आता बॅटर आलेले आहेत. किरण स्ट्राईक वरती आहेत. आता दोन्ही बॅटरांचा आपण विचार केला तर त्यांच्या खात्यामध्ये काही धावा नाहीयेत. पाहावं लागेल या मॅच मध्ये. आता 4 चेंडू आणि 4 धावेंची गरज आहे. पुढील बॉल वळून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक जगदीश थोडेसे दूरवर होते त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. तिसरी धाव देखील पाहू शकाल आणि तिसरी धाव देखील इथे कंप्लीट झालेली आहे. आणि आता मात्र विजयाची ही 4थी धाव देखील इथे मात्र कंप्लीट झाली. काय मॅच आहे. मॅच इथे जिंकली मैदानाच्या आतमध्ये गोकुळ इलेव्हन या टीमनं. हार्दिक शुभेच्छा.